मुलांची उंची वाढण्यासाठी अतिशय उपयोगी, हाडांच्या मजबूतीसाठी महिनाभर टिकणारी ही पावडर कशी बनवायची ते पाहूयात। 1 पेला दुधातून 1 चमचा पावडर रोज मुलांना देऊ शकता। घरातल्या फक्त 4च गोष्टी वापरून ही पावडर आज आपण बनवणार आहे। चवीला सुद्धा इतकी छान बनेल की लहानात लहान मुलं सुद्धा दुधातून खूप आवडीने पितील। चला तर मग रेसिपी पाहूया। तर त्यासाठी पाव कप बदाम घेतलेले आहेत। बदामाचे फायदे तर आपल्याला माहितीच आहेत, रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी खूपच उपयोगी आहे। त्यासोबतच पाव कप तीळ लागणार आहेत। त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, त्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी खूपच हे फायदेशीर असतं आणि म्हणूनच मुलांची उंची वाढण्यासाठी सुद्धा याचा खूप उपयोग होतो। त्यासोबतच 1 कप मखाना घेतलेला आहे। मखान्यामध्ये सुद्धा कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं, त्यामुळे त्याचा सुद्धा भरपूर फायदा होतो। त्यानंतर 4 चमचे बडीशेप घेतलेली। ही पावडर बनवण्यासाठी या 4च गोष्टी आपल्याला लागणार आहेत। या 4ही गोष्टीमुळे भरपूर प्रमाणात न्यूट्रिएंट्स मिळतात, कॅल्शियम मिळतं आणि त्यामुळेच मसल ग्रोथ सुद्धा चांगली होते, हाडांची मजबूती होते आणि त्यामुळे उंची वाढण्यासाठी सुद्धा खूप मदत होते। मंद आचेवरच फक्त 4 ते 5 मिनिटे हे भाजून घ्यायचं, जास्त भाजायचं नाही। यातल्या काही गोष्टी जर करपल्या तर पावडरची चव सुद्धा बदलू शकते। मंद आचेवरच थोडंसं भाजून घेतलेलं आहे, पूर्णपणे थंड करून घ्यायचं। थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। या पावडरला चांगला फ्लेवर येण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे। त्यानंतर अर्धा चमचा सुंठेची पूड घातलेली आहे आणि थोडीशी हळद घातली। सुंठेची पूड आणि हळद सर्दी खोकल्यासाठी खूपच उपयोगी आहे। वेलची पूड वापरल्यामुळे यापासून बनलेल्या दुधाला सुद्धा चांगला फ्लेवर येतो। तर हे पहा, मिक्सर चालू बंद करत 3 ते 4 वेळा फिरवून घेतलं आणि हे पहा, अशी बारीक पावडर करून घ्यायची, म्हणजे दुधामध्ये पटकन चांगली मिक्स होते। एखादी काचेची हवाबंद बरणी घ्यायची, यामध्ये आपण 1 महिन्यासाठी हे स्टोअर करून ठेवू शकतो। ही पावडर बनवायला तर अजिबातच जास्त वेळ लागत नाही, घरातल्या फक्त 4च गोष्टी वापरून ही पावडर बनलेली आहे। आता ही पावडर वापरून दूध कसं बनवायचं ते पाहूयात। तर त्यासाठी 1 पेला दूध एका भांड्यामध्ये घेतलेलं आहे। उकळून थंड झालेलं जे दूध आहे, त्यामुळे याला मी उकळी काढून घेतलेली नाही। थोडंसं दूध गरम झालं की यामध्ये ही 1 चमचा पावडर घ्यायची। फक्त 2 ते 3 मिनिटे सतत हलवत ही पावडर दुधामध्ये शिजवून घ्यायची। पावडर शिजवून घेतल्यामुळे दूध घट्टसर सुद्धा बनतं आणि चवीला सुद्धा चांगलं लागतं, लहान मुलं सुद्धा आवडीने पितात। तर दुधाला उकळी आलेली आहे, 2 ते 3 मिनिटे शिजवून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी साखर वापरलेली नाही, मधाचा वापर करणार आहे। तर त्यासाठी हे दूध थोडंसं थंड झाल्यानंतरच यामध्ये मध घातलेलं आहे। दूध गरम असताना किंवा उकळत्या दुधामध्ये मध शक्यतो वापरायचा नाही। यामध्ये साखर न वापरता मधाचा वापर केलेला आहे, त्यामुळे चांगला गोडवा सुद्धा येतो आणि आणखी पौष्टिक बनतं। 1 चमचाभर मध यामध्ये घेतला आणि चांगलं मिक्स करून घेतलं आणि हे पहा, 15 ते 20 मिनिटातच पावडर सुद्धा बनून तयार झाली आणि फक्त 2 ते 3 मिनिटात दूध सुद्धा बनून तयार झालं। मुलं रोज सकाळी शाळेला जाताना नाश्त्यासोबत हे जर दूध दिलं तर भरपूर प्रमाणात न्यूट्रिएंट्स मिळतील, दिवसभराची ऊर्जा मिळेल, हाडांची मजबूती वाढेल, मसल ग्रोथ होईल आणि त्यामुळे उंची वाढण्यास खूप मदत होईल। तर मुलांसाठी ही रेसिपी नक्की करून ठेवा। आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।